पहिलं प्रेम. प्रेम हे प्रेम असतं. ते कधीही आणि कोणावरही कसंही होऊ शकतं. या कथेत तुम्हाला प्रेमाचे एक वेगळे रूप पाहायला मिळेल. वाचून थोडं वेगळं पण वाटेल, पण अजूनही असं प्रेम होतंच. कारण पहिलं प्रेम तर कोणावरही कसंही होऊ शकतं. ही कथा आहे आरवची. गावात राहणारा मुलगा. पण गावात 7वी पर्यंतच शाळा असल्यामुळे शहरात आपल्या मामांकडे राहायला आला होता. गर्दी, धावपळ, गाड्यांची वर्दळ हे बघून आपलं खेडेगाव याच्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे, असं त्याला मनोमनी वाटत राहायचं. पण त्याचाही शेवटी नाईलाज होता, कारण आपलं शिक्षण त्याला पूर्ण करायचं होतं. मामाचं घर तसं मोठं होतं, त्यामुळे त्याची राहण्याची उत्तम सोय झालीच होती. मामाचा मुलगा पण आरवच्या वयाचा असल्यामुळे त्यांची लवकरच चांगली गट्टी जमली होती. सोबत जाणं, येणं, अभ्यास, खेळणं, खाणं-पिणं या सर्व गोष्टी एकत्रच होत होत्या. म्हणून आरव लवकरच त्या वातावरणात रुळून गेला. एक दिवस सकाळी उठल्यावरती बाहेरून वेगवेगळे आवाज आरवच्या कानावर ऐकू येत होते. त्यानं बाहेर जाऊन पाहिलं तर समोरच्या घरात कोणीतरी भाडेकरू राहायला आलेत, हे त्याला समजलं. पण त्यानं एवढं लक्ष दिलं नाही. पण संध्याकाळी मामीने त्या सर्वांना आपल्या घरी जेवायला बोलावलं होतं. म्हातारे आजी-आजोबा आणि त्यांची नात असं त्यांचं छोटं कुटुंब होतं. त्यांची नात म्हणजे रीना. दिसायला खूप सुंदर. अगदी कोणत्याही मुलाला बघता क्षणी आवडेल अशीच. त्यातच तिचे डोळे घारे आणि कुरळे केस हे तिचं सौंदर्य अजूनही वाढवत होते. आरवला बघता क्षणी तिच्याबद्दल काहीतरी वाटू लागलं. कदाचित हेच पहिलं प्रेम असेल, कारण त्याला पहिल्यांदाच कुणा मुलीबद्दल असं स्पेशल फिलिंग येत होतं. पण आरव आणि रीनाच्या वयात खूप फरक होता. रीना 25 वर्षांची होती आणि आरव फक्त 12 वर्षांचा. पण आरवला कुठे त्याबद्दल काही पडलं होतं. त्याने तर बघता क्षणी आपलं हृदय तिला देऊन टाकलं होतं. रीना तिथल्याच एका शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. त्यामुळे आरवला तिला बघायला जायचं कारण शोधावं लागत नसे. तो कधीही त्यांच्या घरी ये-जा करत राहायचा. खरं तर तिचं हसणं, तिचं दिसणं, तिचं वागणं या सर्व गोष्टी आरवला मोहून टाकत होत्या. बस, मी लग्न करीन तर हिच्यासोबतच. हा विचारसुद्धा त्याने करून ठेवला होता. एका दुपारी तो तिच्या घरी गेला असताना रीना कपडे बदलत असताना आरवला दिसली. आता मात्र तो स्वतःला सावरू शकला नाही. त्याने रीनाच्या रूममध्ये जाऊन दरवाजाची कडी लावली. ती आरववर ओरडली. "अरे काय चाललंय तुझं? दिसत नाही का मी कपडे बदलतेय? जा आधी बाहेर हो." पण आरव ऐकायला तयार नव्हता. त्यानं जबरदस्तीने रीनाचा हात घट्ट पकडला आणि तिला मिठी मारली. रीना रडून रडून आरवला थांबवत होती. पण आरव ऐकायला तयार नव्हता. त्याने तिला घट्ट पकडलं होतं आणि एवढ्यात त्याच्या कानावर शब्द आले, "ए आरव, तुला शाळेत जायचं नाही का? बघ किती वेळ झालाय. चल उठ लवकर आणि तयारी कर." आता मात्र आरव पुरता भानावर आला होता. त्याने जे पाहिलं होतं, जे केलं होतं, ते फक्त एक स्वप्न होतं. पण ते स्वप्न त्याला हवं-हवंसं वाटत होतं. त्यानं काही करून आपल्या मनातल्या भावना रीनाला सांगायचं ठरवलं. तिचं काय उत्तर असेल याचा विचारसुद्धा त्याने केला नाही. फक्त ती आपली व्हावी, बस एवढंच त्याच्या मनात चालू होतं. पण असं अचानक कसं विचारणार? म्हणून त्याने आपल्या मनावर ताबा मिळवला. काही दिवसातच व्हॅलेंटाईन्स डे आहे. तेव्हाच योग्य वेळ आहे. त्याने सर्व पूर्वनियोजन आखून घेतलं. आपल्या पॉकेट मनीमधून एक छोटीशी अंगठी विकत आणली आणि 13 फेब्रुवारीच्या रात्री ती अंगठी आपल्या उशाखाली ठेवून तो झोपी गेला. सकाळ होताच अंघोळ वगैरे करून मस्त तयार होऊन रीनाला आपल्या मनातलं सांगणार या हेतूने तो त्यांच्या घरात गेला, पण रीना घरात नव्हती. त्याने आजोबांना विचारलं, तर आजोबांचं उत्तर ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. "अरे, रीनाचा परवा साखरपुडा आहे. होणाऱ्या नवऱ्यासोबतच शॉपिंगला गेलीये. येईलच इतक्यात." हे ऐकून आरव मात्र फार खचून गेला. आपल्या पहिल्या प्रेमाचा अंत हा असा होईल असं त्याला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. खूप सारी स्वप्न रंगवली होती, पण सर्व स्वप्नांचा चुराडा झाला होता आणि पाणी फिरलं होतं. आता तो काहीच करू शकत नव्हता. समाप्त. मित्रांनो, काहींना हा विषय थोडा बालिश वाटेल, की एक छोटा मुलगा एका मोठ्या मुलीच्या प्रेमात एवढ्या कमी वयात कसा पडू शकतो. पण कसं आहे ना, मित्रांनो, पहिलं प्रेम असतं हे. ते कोणावरही आणि कसंही होतं. मला तर माझ्या शिक्षिका आवडल्या होत्या.
माझं पहिलं क्रश. चला, मी तर माझं सांगितलं. आता तुम्ही सर्वांनी म्हणजे सर्वांनीच कमेंट बॉक्समध्ये तुमचं पहिलं क्रश नक्की सांगा. बघूया तरी कोणाची गोष्ट नाविन्यपूर्ण आहे ती, कोणाचं नाविन्यपूर्ण आहे ते. लेखक पाटीलजी. वाचक शुभम पाटील.